नमस्कार मित्रांनो, पीएम किसान योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, पीएम किसान योजनेचा हप्ता हा कधी मिळणार आहे, कोणत्या ठिकाणाहून मिळणार आहे, या संदर्भात शेतकऱ्यांना प्रश्न पडलेले आहे। तर मग आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। आता पीएम किसान योजनेचा हप्ता या दिवशी मिळणार, तसेच या ठिकाणाहून मिळणार आहे। त्या संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। तसेच मित्रांनो, पीएम किसान योजनेचा हप्ता मिळण्यासाठी आपल्याला काही कामे करणे गरजेचे आहे। ती कामे लगेच करून घ्या, म्हणजे तुम्हाला हा हप्ता मिळण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही। तर मग मित्रांनो, आता हा हप्ता कोणत्या ठिकाणाहून मिळणार आहे, कधी मिळणार आहे, याविषयी आपण सविस्तरपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशभरातील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये 3 टप्प्यात देत असते। म्हणजे प्रत्येक 4 महिन्यांनी 2,000 रुपयाचा हप्ता येत असतो। मित्रांनो, 19वा हप्ता हा 24 फेब्रुवारी रोजी आला होता। तर 24 जून रोजी 4 महिने पूर्ण झाल्यामुळे 24 जूनपर्यंत हा हप्ता मिळणे अपेक्षित होते, किंवा जूनच्या शेवटच्या हप्त्यापर्यंत हा हप्ता मिळणे गरजेचे होते। परंतु मित्रांनो, आता या संदर्भात मोठी घोषणा करण्यात आलेली आहे की पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता हा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे 7 तारखेला या ठिकाणी मिळणार आहे। कारण की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 5 दिवसाच्या विदेशी दौऱ्यावर आहेत आणि त्या ठिकाणाहून आल्यानंतर ते लगेच 7 तारखेला हा हप्ता वितरित करण्यात येणार आहे। तर मग हा हप्ता कुठून जाहीर होणार आहे, तर यावेळी हे संपूर्ण कार्यक्रम मध्य प्रदेशातील शेऊर या ठिकाणी होणार आहे। तेथेच एक मोठं कृषी संमेलन पार पडणार आहे। त्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रण देण्यात आलेले आहे। आधीच्या हप्त्याप्रमाणे हे एक मोठं मंच असणार आहे, जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी एक बटन दाबतील आणि हजारो लाखो करोडो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20व्या हप्ताचे वितरण होईल। तर मग हा हप्ता शेहूर या ठिकाणावरून 7 जुलै रोजी करण्यात येणार आहे, अशी माहिती समोर आलेली आहे। तर मग मित्रांनो, हा हप्ता तर सरकार या पद्धतीने हा हप्ता का वाटप करते, तर सरकार प्रत्येक वेळी हप्ता कोणत्या तरी मोठ्या कार्यक्रमातूनच जाहीर करते। यामागचे एक कारण म्हणजे राजकीय संदेश देणे आणि शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणे हा असतो। तर मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे। ते म्हणजे तुमचं KYC अपडेट असणे गरजेचे आहे। तसेच पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर तुमचं नाव लाभार्थी यादीत आहे किंवा नाही हे तपासा। बँक खाते सक्रिय आणि आधार लिंक असायला हवे, म्हणजे DBT लिंक असणे गरजेचे आहे। तसेच मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्यासंदर्भात महत्त्वाची एक अपडेट समोर येत आहे। पीएम किसान लाभार्थ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे। आधार आणि पोर्टलवरील नावात फरक आहे। मग 20वा हप्ता मिळण्यासाठी तुम्हाला हे काम लगेच करावे लागणार आहे, कारण की अनेक शेतकऱ्यांच्या आधार आणि पोर्टलवर जे नाव असतं त्यामध्ये बदल आहे। तर तुम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्या आधार कार्डवरील नाव आणि पीएम किसान पोर्टलवर नोंदवलेले नाव यामध्ये फरक असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण सूचना आहे। या नावातील विसंगतीमुळे तुमचा 20वा हप्ता अडकू शकतो। मित्रांनो, अधिकृत माहितीनुसार जी समोर आलेली माहिती आहे त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी जुलैच्या 7 तारखेला हा हप्ता जारी करण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुमच्या नावातील चूक तातडीने दुरुस्त करून घेणे गरजेचे आहे। ज्या शेतकऱ्यांच्या नावात चूक असेल त्यांनी ही चूक दुरुस्त करून घ्या, अन्यथा तुमचा हा हप्ता थांबू शकतो। नावातील चूक दुरुस्त करण्याची सोपी पद्धत आता घरबसल्याही शक्य आहे। जर तुमच्या आधार कार्डवरील नाव पीएम किसानमधील नाव वेगळे असेल तर तुम्ही हे काम घरी बसून ऑनलाईन किंवा जवळच्या केंद्रात जाऊन ऑफलाईन पद्धतीने दुरुस्त करू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला ऑनलाईन दुरुस्त करायचं असेल तर pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा, म्हणजे पीएम किसान पोर्टलवर तुम्हाला जावे लागेल। त्या ठिकाणी शेतकरी कॉर्नर या विभागातील स्वयं नोंदणीकृत शेतकऱ्यांचे अपडेट या पर्यायावर क्लिक करायचे आहे। मग त्या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड भरून पुढे जायचे आहे। त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल की तुमचं नाव दुरुस्त करता येईल। त्या ठिकाणी तुम्हाला तुमचे नाव दिसेल, मग ते नाव तुम्ही दुरुस्त करू शकता। त्यामध्ये काही थोड्याफार प्रमाणात स्पेलिंग मिस्टेक झाल्या असतील, तुमचं नाव आधारवरील नाव आणि पीएम किसान पोर्टलवरील नाव यामध्ये जर बदल असेल ते लगेच दुरुस्त करून घ्या आणि त्या ठिकाणी सबमिट बटनवर क्लिक करा। दुरुस्त करून आपले नाव अपडेट करून सबमिट करा, म्हणजे या प्रकारे तुमचं ऑनलाईन पद्धतीने नाव दुरुस्त होऊन जाईल। किंवा तुम्हाला जर ऑनलाईन पद्धतीने नाव दुरुस्त करता येत नसेल, तर तुम्हाला ऑनलाईन सुविधा उपलब्ध नसेल, तर तुम्ही तुमच्या जवळच्या CSC म्हणजेच कॉमन सर्व्हिस सेंटर ग्राहक सेवा केंद्रामध्ये जाऊ शकता किंवा कृषी विभाग कार्यालयात जाऊ शकता। यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रे सोबत ठेवावी लागतील।
त्यामध्ये आधार कार्ड, 7/12, बँक पासबुक, फार्मर ID म्हणजे किसान ID या ठिकाणी तुम्हाला लागेल. केंद्रातील कर्मचारी तुमचे नाव योग्यरित्या दुरुस्त करण्यास तुम्हाला मदत करतील. मग अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी तुमच्या नावात दुरुस्ती होऊन जाईल आणि 20वा हप्ता मिळण्यास तुम्ही पात्र होऊन जाल. तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. 20वा हप्ता 7 जुलै रोजी या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.